श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. अवधूतेश्वर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामी अवधूतेश्वर महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 ऑक्टोबरला म्हणजे गुरुवारी या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो. म्हणजे हा पुष्य नक्षत्रामध्ये आल्यावरती गुरुपुष्यामृत योग हा येत असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू, विशेष करून सोने चांदी खरेदी केल्याने अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की गुरुपुष्यामृत योगावरती जर तुम्ही सोने चांदी खरेदी केले तर ते आपल्यावरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. आणि असा हा गुरुपुष्यामृत योग हा वर्षातून 2 किंवा 3 वेळेला येत असतो. म्हणून हा अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो मानला जातो. तर आपण या दिवशी एखादं महत्त्वाचं काम जर हाती घेतलं तर त्या कामात आपल्याला यश मिळते. आणि म्हणून या दिवशी अनेक जण आपली महत्त्वाची कामं जी आहेत तर ती पूर्ण करतात आणि या कामामध्ये त्यांना यश देखील मिळते. तसेच या दिवशी अनेक जण नवीन घराची खरेदी करतात, गृहप्रवेश करतात. तसेच नवीन गाड्यांची सुद्धा खरेदी या दिवशी केली जाते. जमिनीची खरेदी या दिवशी केली जाते. अनेक शुभ कार्य आहेत तर ते सुद्धा या दिवशी केले जाते. म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. त्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे. गुरुवारी आपल्याला सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे. हे पान आणल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल. जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल. असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पहा, दिवाळी हा सण अगदी तोंडावर आलेला आहे. सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे आणि या दिवाळीच्या काही दिवस अगोदर म्हणजे 24 ऑक्टोबरला हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. तब्बल 135 वर्षानंतर हा योग जो आहे तर तो आलेला आहे. या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ 24 ऑक्टोबरला सकाळी 6:38 होणार आहे. आता समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरला शुक्रवारी सकाळी 6:38 होणार आहे. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. गुरुवारी हा उपाय तुम्ही सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. 12 वाजल्या अगोदर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. 12 वाजल्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही 100% पूर्ण होईल. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असते. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा ह्या असतात. आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट मेहनत ही करत असतो. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट तर करावेच लागते, परंतु या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करत असतो, भरपूर कष्ट करतो, परंतु कधी कधी कितीही कष्ट केले, कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना आणि कष्टाला फळ मिळत नाही. आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो माझ्या नशीबच खराब आहे. परंतु जर विशेष स्थितीवर आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबत काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच आपलं नशीब हे आपल्याला साथ देत असतं. जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकवत असतात तेव्हा आपले प्रयत्न मेहनत ही अपूर्ण पडत असते. आणि म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती जर तुम्ही हा एक उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्या कामात यश मिळेल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी शत्रू हा असतो. जर तो शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असेल, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल तर तुम्ही हा उपाय केल्याने
तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होऊन तुमच्या घरी येऊन माफी मागतील. तसेच माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहून घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्यातच एक झाड म्हणजे औदुंबराचं झाड, ज्याला उंबराचे झाड असेही म्हणतात. साक्षात दत्त निवास असलेले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची आख्यायिका आहे. भगवान शिवशंकरांचा दुसरा अवतार अवधूतेश्वर महादेव या झाडाखाली निवास करत असतात. या अवधूतेश्वर महादेवाचे स्मरण करून आणि दत्त दिगंबराचे नामस्मरण करून आपल्याला हा उपाय करायचा आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्ताने साधना केली. यात औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील. तसंच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. ज्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्त होते. तसेच या झाडाच्या सेवेने जन्मजन्मांची पापेही नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. इतकंच महत्त्व या उंबराच्या झाडाला दिले जाते. या झाडाची पूजा खास करून गुरुवारी केली जाते आणि गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा योगायोगाने आलेला आहे आणि याच योगावरती हा उपाय करायला विशेष महत्त्व आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे? गुरुवारी सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. या पाण्याने स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर तुम्हाला परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरातल्या देवतांची पूजाही तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा देवता आहेत आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं. पण हा उपाय करताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवूनच करायचा असतो. सर्वप्रथम तुम्हाला तांब्याचा कलश शुद्ध पिण्याच्या पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 चिमूटभर काळे तीळ आणि 1 चमचाभर कच्चं दूध तसेच चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि 2 अगरबत्ती तुम्हाला घ्यायच्या आहेत. सोबतच हळदी कुंकू आणि अक्षतासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत. या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे उंबराच्या झाडापाशी. उंबराच्या झाडापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. यानंतर ते जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे तांदूळ तुम्ही सोबत नेलेले आहेत तर त्या तांदळावरती थोडेसे हळदी कुंकू टाकून तुम्हाला लाल पिवळ्या अक्षता असतात तर त्या बनवायच्या आहेत आणि या वृक्षाला तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. यानंतर ना 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तुम्हाला असं म्हणत 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्या वृक्षाचं एक पान जे आहे ते तुम्हाला तोडायचं आहे. तुम्हाला माफी मागायची आहे. हे पण तुम्ही कशासाठी नेत आहात ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचे आहे. घरी आणल्यानंतर ते पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. थोडंसं लाल कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक काडी घेऊन तुम्हाला त्या पानावरती अगदी 1-2 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. तसे की नोकरी प्राप्ती असेल तर नोकरी मिळवण्यासाठी, धनप्राप्ती होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, शत्रुत्रास दूर होण्यासाठी, कुटुंबाची प्रगती होण्यासाठी जे काही तुमची इच्छा असेल त्या पानावरती तुम्हाला लिहायचे आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? थोडेसे मूठभर तांदूळ एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या तांदळावरती हे जे पान आहे तर ते ठेवायचे आहे. यानंतर ना त्या पानाला हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत. फूल अर्पण करायचे आहेत. तुम्ही अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून मनापासून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच महादेवाचा दुसरा अवतार असणारे अवधूतेश्वर महादेवाचे स्मरण करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. एक वेळा श्री सुक्ताचा पठण करायचा आहे आणि संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे. सायंकाळी तुम्हाला 4 वाजता नंतर काय करायचं आहे? एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ठेवायचे आहे. त्याखाली जे तांदूळ तुम्ही ठेवले होते तर त्यातील तुम्हाला 21 अखंड तांदूळ काढायचे आहेत आणि ते सुद्धा त्या पानावर ठेवून तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे. यानंतर तुम्हाला ही पोटली घेऊन ज्या वृक्षाचे तुम्ही पान आणलं होतं त्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाच्या एखाद्या फांदीला
ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला बांधून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही ही पोटली बांधणार आहात त्यावेळी तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर असा हा एक उपाय जो आहे तर तुम्हाला गुरुपुष्यामृत योगवरती करायचा आहे. नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. मैत्रिणींनो, ज्या भक्तांचा आपल्या देवावरती विश्वास आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा. भगवान शिवशंकरांच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून आध्यात्मिक पुराणानुसार पौराणिक कथेनुसार काही आपण उपाय सांगत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. अवधूतेश्वर महादेव. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.